हॅलो मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज तुम्ही माझ्या लुकमध्ये नवीन थोडं बघत आहे. मला वाटलं की रोज रोज एकच व्हिडिओ बनवून तुम्ही पण बोर होत असाल, तर यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ असा होणार आहे की तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की माझ्या शेजारची एक बाई आहे. तर आधी एक म्हातारी आणि तिचा मुलगा राहत होता. तर आता तिच्या मुलाचं 8 महिन्याआधी लग्न झालं. ठीक आहे. आधी त्यांची जॉईंट फॅमिली होती, म्हणजे मोठा मुलगा आणि तिची बायको आणि 3 मुलं असे राहत होते. ठीक आहे. म्हणजे आठ लोकांची त्यांची फॅमिली होती. ओके. मग नंतर लहान मुलाचं लग्न झालं. मग लहान मुलगा आणि त्याची बायको, आणि ती बिचारी जॉब करत होती. आणि मोठ्या मुलाला पॅरालिस झाला होता, तर तो घरीच राहत होता. त्याच्यासोबत त्याची बायको पण जॉबवर जात नव्हती, ती पण घरीच राहत होती, आणि 3 मुलं पण. ओके. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल मी काय सांगत आहे. आता सेकंड म्हणजे असं की जी लहान सून आहे ती बिचारी आताच लग्न होऊन आलेली आहे आणि तीसुद्धा कामाला जाते. लहान मुलगा, जो मोठा मुलगा आहे जो पॅरालिस आहे, त्याच्या सेवेसाठी म्हणजे त्याच्या देखरेखीसाठी घरी जॉब सोडून घरी राहतो. ठीक आहे. आता लहान सून आहे, ती बिचारी एकटी जॉबवर जाते. तिला असं वाटते का अरे, मी जर एकटी जॉबवर जाते आणि मी सर्वांना म्हणजे सर्वांचं बघते आहे, पैसे देते आहे घरामध्ये, आणि माझं काय, मला जर काही लागलं सवरलं तर माझं कोण करणार, तर मी एकटी जॉब का करायचं. तर तिच्या मनामध्ये प्रश्न आला, म्हणून तिने नवऱ्याला बोलली का तुम्ही पण जॉब करा. तर ती गोष्ट तिच्या सासूला खटकली. तर सासूला खटकल्यानंतर सासू तर महान असतात. सासूबाईंना तर कुठल्याच सुनेला चांगलं म्हणायचंच नसते, बघायचंच नसते, ती नवीन असो का जुनी असो. ओके. इथपर्यंत ठीक आहे, समजलंच असेल तुम्हाला. त्यानंतर पण